हा इकडचं बंद केलं तर चालेल ऋषी. वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रोते हो नमस्कार. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे मनुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याचं जीवन प्रफुल्लित उत्साहित राहून अभ्युदय प्राप्त व्हावा, ह्यासाठी सण उत्सव व्रत ह्याची मांडणी केलेली आहे. कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलमूर्तीचं स्मरण करण्याचा आपला शास्त्र सल्ला देतं. म्हणजे विद्यारंभ करत असताना, विवाहाच्या वेळी, गृहप्रवेश करताना, प्रवासात ह्या मंगलमूर्तीचं स्मरण केल्याने कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतं असा आपला विश्वास आहे. श्रोतेहो, बर्फ ज्याप्रमाणे पाण्यात घातल्यानंतर कालांतराने पाण्यात एकरूप होतो आणि त्याचं स्वतःचं काहीही वेगळं अस्तित्व उरतच नाही, त्याप्रमाणे सगुण भक्तीमध्ये अडकलेल्या साधकांनी सुद्धा परब्रह्म ह्या तत्वाशी एकरूप व्हावं हा संदेश देणारा गणपती उत्सव असेल. तर सर्व गणेश भक्तांना मनापासून शुभेच्छा. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण तुकाराम महाराजांच्या अभंगापासून करत आहोत. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, निर्गुण निराकार ईश्वराचं सगुण रूप म्हणजे गणेश. संत ज्ञानेश्वरांनी साक्षात आत्मतत्वालाच गणेश म्हटलं, ज्याला प्रणव हे नाव दिलं. श्रोते हो, ओम ह्या चिन्हाला जर तुम्ही उभं करून पाहिलंत ना, तर तुमच्याही लक्षात येईल की ओंकारामध्ये असलेला अकार म्हणजे त्याचे दोन्ही चरण आहेत, उकार म्हणजे त्याचं उदर किंवा पोट आहे, आणि वर असलेला अर्धचंद्र म्हणजे तोंडाप्रमाणे स्पष्ट दिसेल तुम्हाला. असा हा ओंकार स्वरूप गणेश. संत तुकारामांचा अभंग आपण ऐकूया. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, गातायत वीणाताई जोगळेकर. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
जिया ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार स्वरूपी गणेशाच्या स्तवनाने सुरुवात झाली आहे कार्यक्रमाची. आपण माईकला माझा आवडलं नाही की काय? दुसरं गाणं आपण सुरू करतोय. श्रोते हो, आपल्याला काही ठराविकच गायक गायिकांची नावं माहिती पडतात. काही गाणी आपल्याला माहिती आहेत, पण त्याचे गायक किंवा गायिका, तो स्त्री स्वर कुठला आहे हे आपल्याला माहिती असतंच असं नाही. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ना, नवीन आज चंद्रमा, तुम्हाला सगळ्यांना हे गाणं माहिती आहे. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी. उमस पडेल तर ह्या चित्रपटातलं हे गाणं आहे आणि गदी माडगुळकरांनी हे लिहिलं आणि सुधीर फडक्यांनी ह्याला संगीत दिलं आहे. सुधीर फडक्यांच्या बरोबर जो स्त्रीचा आवाज आहे, तुम्हाला माहिती आहे का तो कोणाचा आहे? मला नाही वाटत. ते बहुतेक करून लता, आशा, सुमन कल्याणपूर असाच कोणाचा तरी असं वाटतं. तो आवाज आहे उषा आत्रे वाघ यांचा. अतिशय सुंदर गाणं त्यांनी गायलेलं आहे, पण आपल्याला हे नाव माहिती नाही. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं की बाबूजी सुधीर फडकेंच्या बरोबरचा जो स्त्री आवाज आहे तो उषा आत्रे वाघ यांचा आहे. अशा कितीतरी गुणी गायक गायिका आहेत ज्यांची नावं आपल्यापर्यंत येत नाही. आत्ताही आपण पाहिलं असेल की खरंच आपले सगळ्याच या कार्यक्रमातले अगदी गुणी गायक कलाकार आहेत. पूर्वी ह्याच्यावरून आठवलं की पूर्वी ग्रामोफोन कंपनीवर रेकॉर्डवरती चित्रपट, संगीतकार ह्यांची नावं असायची, पण गायकाचं किंवा गायिकेचं नाव मात्र असत नव्हतं. आणि ह्या विरुद्ध पहिल्यांदा लताबाईंनी आवाज उठवला आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आग्रहाने की गायिकेचं पण नाव तिथे असलं पाहिजे. आणि त्यांच्या कर्तृत्वामुळं त्यांची विनंती ग्रामोफोन कंपन्यांनी मान्य पण केली. पण त्याच्यामुळे आपल्याला ही नावं पण कळत आहेत की गाणं गायलंय कोणी. तर आपण ऐकूया नवीन आज चंद्रमा. गातायत अमिता मराठे आणि दीपक कुलकर्णी. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी, नवीन आज चंद्रमा. दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी, बोलण्या कुणास वेसूर दाटले मुखी, अननुभूत माधुरी आज गीत गायनी, आज गीत गायनी, नवीन आज चंद्रमा.
यामिनी घरन प्रीत कुंज बैसये सुहासिनी बैसये सुहासिनी नवीन आज चंद्रमा बोलले वाणी हे प्रियंवदा कोणबाई बोलले वाणी हे प्रियंवदा या मनात नांदते तुझीच प्रीत संपदा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा. धन्यवाद. आपल्या टाळ्यांचा आवाज आला की गाणाऱ्यांचा उत्साह आणखी छान वाटतो. धन्यवाद. ह्या पुढचं गाणं सुद्धा अतिशय कर्णमधुर आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं प्रचंड गाजलं. तुम्हाला सगळ्यांना आवाज ऐकू येते ना, म्हणजे म्युझिक आणि ह्याचा. ठीक आहे ठीक आहे, सॉरी आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते तुफान गाजलेलं धाकटी बहीण ह्या चित्रपटातलं हे गाणं आहे. या गाण्याच्या संदर्भातली एक आठवण आहे. मुळात गाणं धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना सगळ्यांना परिचित असलेलं अगदी ओठी आपल्या त्याचा शब्द असलेलं गाणं आहे. ह्या गाण्याच्या संदर्भातली एक आठवण तुम्हाला सांगते की धाकटी बहिणी या सिनेमासाठी बाबूजी म्हणजे सुधीर फडक्यांनी ह्याची चाल अगोदर बांधली आणि जगदीश खेबुडकर गाणं लिहिणार होते. मग त्यांनी त्यांच्या संगीतकाराच्या भाषेमध्ये ते डाडा डाडा करत त्यांना ती चाल ऐकवली आणि त्यांना सांगितलं की आता लिहा तुम्ही शब्द ह्याच्यावर. आणि ते जगदीश खेबुडकरांना काही गेल्या तशा प्रकारचे शब्द काही सुचेनात. मग तिथे कॅमेरामन जे होते त्यांनी सांगितलं, हे बघा खेबुडकर, तुम्ही असं काहीतरी लिहा ना की वातावरण अगदी धुंद झालं पाहिजे. आणि लगेच खेबुडकरांना शब्द सुचले, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना. ऐकूया, गातायत वीणा जोगळेकर आणि केदार करंदीकर. हॅलो 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 माईक टेस्टिंग. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्द रूपाले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्द रूप आले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळरानिया प्रीतीची बाग झाली. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानिया प्रीतीची बाग झाली, सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा, शब्द रूपाले मुक्या भावना, धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा, तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा, उगा लाजण्याचा किती हा बहाणा, शब्द रूप आले मुक्या भावना, धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. चिरंजीव होई कथा मिलनाची, त्रिषा वाढते तृप्त या लोचनाची, चिरंजीव होई कथा मिलनाची, त्रिषा वाढते तृप्त या लोचनाची, युगांचे मिळावे रूप या क्षणाला, शब्द रूपाले मुक्या भावना, धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. वा, वातावरण खरंच धुंद झालं ना. ठीक आहे, आता नाही, त्याला स्टार्टिंग प्रॉब्लेम आहे. आता ह्या पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत, तेही असंच अवीट गोडीचं. पाहिले न मी तुला, पाहिले न मी तुला. तारुण्याच्या उंबरठ्यावरचे ते दोघे प्रथम भेटीतच कोमल भावना जागृत झाली, आणि हे सुंदर वर्णन मधुसूदन कालेलकरांनी ह्या गाण्यामध्ये फार सुंदर रीतीने व्यक्त केलेलं आहे. मधुसूदन कालेलकरांचा विषय निघालाच आहे म्हणून सांगते की मधुसूदन कालेलकर हे मूळ नाटककार, आपल्याला माहितीच असेल, खूप त्यांची नाटकं गाजलेली आहेत. पण त्यांनी त्यांच्या नाट्यलेखनाचा प्रवास हा गणेशोत्सवामध्ये केला. त्यांच्या सोसायटीमध्ये श्री गणपती उत्सवामध्येच संगीत उद्याचे जग हे नाटक त्यांनी पहिल्यांदा लिहिलं, आणि त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास हा सुरू झाला. नाट्यलेखनाचा प्रवास छान चालू होता, पण त्यांना असं वाटायला लागलं की आपण पटकथा लिहावी. पण ते होतं कदिमांचं युग, एकदम यांना कोण पटकथा लिहायला देणार. पण कसं तरी करून एक निर्माता तयार झाला पटकथा त्यांना लिहायला द्यायला, ते होते वि.ज. घारपुरे. पण या घारपुऱ्यांनी ना एक विचित्र अट घातली त्यांना. ते म्हणाले, तुम्ही तुमची पत्रिका घेऊन या, ती माझ्या पत्रिकेशी जर जुळली तर मी तुम्हाला काम देईन. तर त्यावेळेला कालेलकरांना दुर्दम्य इच्छा होती की आपल्याला पटकथा लिहायलाच हवी. त्यांनी त्या काळात 5 रुपये खर्च केले आणि त्यांच्या पत्रिकेशी जुळणारी पत्रिका बनवून आणली आणि ती त्या घारपुरेंना दिली आणि काम मिळवलं.
असे ह्या काललकरांचं हे गाणं आहे, पाहिले न मी तुला. सुरेश वाडकरांनी म्हटलेलं आहे. सुरेश वाडकरांच्या बाबतीत काय, मराठीत तसंच हिंदीतही उत्तम गाणी त्यांनी गायलेली आहेत. सुरांबद्दल गाण्यातले भावही उत्तम गायलेले आहेत. असं हे पाहिले न मी तुला ऐकूया. गातायत दीपक कुलकर्णी. हॅलो. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. ला 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 ला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. उघळले हिम तुषार गालावर थांबले. उघळले हिम तुषार गालावर थांबले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हो 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 हो. ला 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 ला. मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी. हो मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी. पाहिलेस तू तुला आरशात जाक्षणी. रूप देखणे बघून नयन हे सुखावले. रूप देखणे बघून नयन हे सुखावले. ना कळे
कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे. कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला. वाह, धन्यवाद. क्या बात आहे. खूप छान. ह्यानंतरचं असंच एक चिरतरुण गाणं आपण ऐकणार आहोत. रुपेरी वाळूत. रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना. गीत शांताराम नांदगावकरांचे आणि ह्याला संगीत अनिल अरुण यांनी दिलेले. परवाच, अगदी परवा 8 तारखेला 92व्या वर्षात पदार्पण केलेली ही अजूनही चिरतरुण असलेली गायिका. नांदगावकरांचे शब्द अप्रतिम आहेतच, पण आशाबाईंनी त्या शब्दाचं, त्या चालीचं अक्षरशः सोनं केलं आहे. आशाताईंचा आवाज बरं का सोप्रानो ह्या कॅटेगरीतला, ह्या श्रेणीतला. म्हणजे कसा, तर अगदी सहज त्यांनी 3ही सप्तकामध्ये अगदी छान भराऱ्या मारणारा. आपल्या मराठीत छान सांगायचं, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाओ वैसा. आहे ना, किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी आशाबाईंनी करून ठेवली आहेत. उत्तम. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक दुःख पचवून आशाबाईंचं गाणं अधिक परिपक्व होत गेलं असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. तर ऐकूया, रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, गातायत अमिता मराठे. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना. चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. बेधुंदाज समंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, दाटे पुरी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. लाजे ताज ही फुले नहाते, गाली अनार प्रीत गीत गाते, तू ये निशाशी करे पुकारा, दे ये प्रिया मला तुझा निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना.
प्रीतीत येईना जवळ घेना ला 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 ला. धन्यवाद. वा, एकदम मस्त. आता अमिताचं गाणं चालू असताना मी पाहत होते, सगळ्यांचे ओठ हलत होते, ते गाणं गुणगुणत होते. इतकी ही आपल्या जीवापासची गाणी झालेली आहेत सगळी, अवीट गोडीची. आणि खरंच ह्याचे साल बघितलं ना तुम्ही तर साधारण 65-70 वगैरे अशी त्या काळातली आहेत, पण कशी टवटवीत ताजी वाटत आहेत आपल्याला अजूनही. पुढचं गाणं इतकंच सुंदर आहे, स्वप्नात रंगले मी. 1968 एक सिनेमाला, आम्ही जातो आमुच्या गावा. साधीशी कथा, पण त्याचा अभिनय आणि एक से एक अप्रतिम गाणी, ह्याच्यामुळं आजही बरं का तो सिनेमा कितीही वेळा टी व्हीवरती लावला तरी तो पाहावासा वाटतो. आपल्या मनातला एक असा भाबडा कोपरा असतो बघा, प्रत्यक्ष आयुष्यात असं घडतं का नाही का वेगळं, पण त्या भाबड्या मनाला असं वाटत असतं की असं व्हावं. तर त्यांच्यासाठी हा सिनेमा हा जर बघितला ना तर त्या आपल्या कोपऱ्याला फार सुकून मिळतो. एक से एक सुंदर गाणी या आम्ही जातो आमच्या गावामध्ये होती बघा की. म्हणजे देहाची तिजोरी, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, मी आज फुलं झाले, हवास तू, एक से एक गाणी होती. असंच ह्यातलं एक अप्रतिम गाणं आपण ऐकणार आहोत, स्वप्नात रंगले मी. गात आहेत वीणा जोगळेकर आणि दीपक कुलकर्णी. स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी, स्वप्नातल्या जगिया झोपेत जागले मी, स्वप्नात रंगले मी. हे वेड प्रेमिकांचे गीतात गायले मी, हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी. स्वप्नात रंगले मी. या वृक्षवल्लरीना ही ओढ मिलनाची, या वृक्षवल्लरीना ही ओढ मिलनाची, पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची, माझ्या प्रिया पुढे का लाजून राहिले मी, सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी, स्वप्नात रंगले मी. एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्त वेळा, एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्त वेळा, या नील मंडपात जमला निसर्ग मेळा, मिळवून शब्द सूर हे हार गुंफिले मी, सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी, स्वप्नात रंगले मी. घेशील का सख्या तू हातात हात माझा, हळव्या स्वयंवराला
साक्षी वसंत राजा या जन्म सोबतीला सर्वस्व वाहिले मी सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी स्वप्नात रंगले मी सत्यात दंगले मी. धन्यवाद धन्यवाद. पाऊस येतोय ना? अगं त्या गाडीमुळे काही दिसणार नाही बसलं तरी. मला एक वाटतं 5 मिनिटं थांबू आपण, पाऊस कमी होईल. हा कम- चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. शहारा बोलतो सूर हा तान हा जीव वेडा डोलतो रात राणीच्या फुलाने देह माझा चुंबिला चंद्र आहे साक्षीला चंद्र चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा अंग का चोरीसी दो जीवांच्या संगमा आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. वा. ह्या पुढचं गाणं आहे अधीर मन झाले. गजेंद्र आहिरे यांचं गाणं, अजय अतुल यांचं संगीत आणि आवाज कोणाचा आहे माहिती आहे? श्रेया घोषाल. नीलकंठ मास्तर हा सिनेमा 2015मध्ये आला आणि त्याच्यातलं महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यपूर्व काळातलं हे कथानक होतं.
आणि ह्यामधली स्त्री आवाजाची सगळी गाणी श्रेया घोषाल यांची आहेत. किती सुंदर म्हणली आहेत त्यांनी. आज आपण ऐकूया हे गाणं, अधीर मन झाले, वीणा जोगळेकर. अधीर मन झाले, मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुंद स्वर हे आले. अधीर मन झाले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुंद स्वर आले, मधुर गण आले. रंगाची मोतियांगाची केवड्या गंधाची बहरले ना, उमगले रानाला देठाला पानाला, माझ्या सरदाराला समजले ना. आला रे काळजा भाला रे, झेलला भाला रे, गगन भरी झाले रे, मधुर गण आले, अधीर मन झाले. वा, थँक्यू. सोसला वारामी, झेलल्या धारामी, प्यायला पारामी, बहकले ना. गावाच्या पोरानी, रानाच्या मोरानी, शिवारी साऱ्यानी पाहिले ना. उठले रे फुलही उठले रे, चालरीत सुटली रे, मी लाजरी झाले रे, अधीर मन मधुर गण. धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुंद स्वर आले, मधुर गण आले. सुरेख, सुंदर. आतापर्यंत अवीट गोडीची मराठी गाणी आपण ऐकली. आता इथून पुढे आपण हिंदी गाण्याचा दौर सुरू करतोय. हिंदी गाणी पण अशीच अप्रतिम अवीट गोडीची गाणी आपण ऐकणार आहोत. पण त्या अगोदर आत्तापर्यंत आपण ज्यांची गाणी ऐकलीत त्यांची ओळख करून घेऊया आपण.
दीपक कुलकर्णी. दीपक कुलकर्णी हे ज्युनियर इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून निवृत्त झाले. गाण्याचा छंद होता म्हणून छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये गायला सुरुवात केली. आजपर्यंत 100 कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत आणि त्यामध्ये लाईव्ह आणि ट्रॅक दोन्ही 15 साली पुण्यामध्ये पुणे आयडॉल या स्पर्धेमध्ये अबाव 50ला पहिले आलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊ दे. तसंच 2022मध्ये स्टार प्रवाह या चॅनलवरती मी होणार सुपरस्टार महाराष्ट्राचा या स्पर्धेमध्ये टॉप 6 पर्यंत गेलेले आहेत आणि ह्या स्पर्धेत सगळ्या वयोगटातील महाराष्ट्रातून एकूण 8500 स्पर्धक तिथे आलेले होते. आणि सध्या तुम्ही गाणं ऐकलंच आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांना गाण्यासाठी बोलावलं जातं आणि ते आवडीने गाणं गातात. धन्यवाद. ते मागच्या वर्षी पण होते. हां अजून लक्षात आहे म्हणजे गाणी अवीट. वीणाताई, वीणा जोगळेकर. वीणाताईंना गाण्याचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला आणि त्यानंतर गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद त्या झाल्या. त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि त्यानंतर शास्त्रीय संगीताचं शिक्षण यशवंतबुवा मराठे, यशवंतबुवा जोशी आणि नीलकंठ अभ्यंकर आणि काही दिवस मंजिरी आलेगावकर यांच्याकडे पण त्या शिकत होत्या. गदी माडगुळकरांच्या चैत्रवन ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग होता. तसंच टी व्हीवर गाजलेल्या सारेगमप हिंदीमध्ये 2रा नंबर आणि सारेगमप मराठीमध्ये टॉप 5 पर्यंत त्या पोहोचल्या होत्या. कराओकेच्या माध्यमातून पुण्यामध्ये अनेक ठिकाणी तसंच दुबई आणि अबुधाबीमध्ये महाराष्ट्र मंडळामध्ये स्वतंत्र कार्यक्रम त्यांचे झालेले आहेत. नाट्यसंगीताचं शिक्षण त्यांनी विदुषी जयमालाबाई शिलेदार आणि सुगम संगीत गुरु प्रभाकर जोग यांना मानतात. जोरदार टाळ्या. डॉक्टर केदार करंदीकर. केदार करंदीकर हे तसे प्रोफेसर, सतत 33 वर्ष कॉलेजमध्ये कल्चरल कमिटीमध्ये सहभाग आणि प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. विद्यार्थी असताना अनेक स्पर्धांमध्ये पहिल्या क्रमांकाची बक्षिसं मिळवली आहेत. किराणा घराण्याच्या माननीय सरस्वतीबाई राणे यांच्याकडे 15 वर्ष किराणा घराण्याचं शिक्षण आणि रागाची ओळख. सध्या पंडित संजीव शेंडे यांच्याकडे गझल गायकीचं शिक्षण त्यांचं सुरू आहे. अमिता मराठे. अमिता शाळा महाविद्यालयामध्ये असताना गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होती. तसंच संगीत विशारदही तिने पूर्ण केलं आहे. आता आवड म्हणून वेगवेगळ्या गाण्याच्या कार्यक्रमात कराओके ट्रॅक्स तसंच वादकांबरोबर भक्तिगीते, भावगीते अशी गाणी ती म्हणते. प्रश्नच नाही, सगळेच अत्यंत कुशल कलाकार आहेत हे आपण पाहतोच आहोत. मी डॉक्टर संगीता रामदासी गरवारे कॉलेजमध्ये दीर्घ अध्यापन केल्यानंतर गेल्याच वर्षी मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आता छंद जोपासूया असं ठरवलं. धन्यवाद. असाच आत्तापर्यंत आपण जी अवीट गोडीची गाणी आपण ऐकली तशीच आता हिंदीचा दौर सुरू करूया आणि तोही तितकाच झक्कास, तितकाच ठसकेबाज असणार आहे आणि त्यात फार तुम्हाला तो आवडणार आहे ह्याबद्दल काही शंका नाही. त्याची सुरुवात आपण हिंदी गाण्यांची करूया की एक गाण्यानी नखरेवाली. न्यू दिल्ली हा सिनेमा 1956मध्ये आला, ज्याच्यामध्ये भूमिका पण किशोर कुमारने केलेली होती आणि किशोर कुमारना स्वतःलाच त्यांचा स्वतःचाच प्लेबॅक होता ह्याच्यामध्ये सिनेमामध्ये. गाणं ऐकूया. नखरेवाली गातायत केदार करंदीकर.
नखरे वाली नखरे वाली नखरे वाली, देखने में देख लो है कैसी भोली भाली। अजनबी ये छोरियां दिल पे डाले डोरियां, अजनबी ये छोरियां दिल पे डाले डोरियां, मन की काली। वो तो कोई और थी जो आंखों से समा गई दिल में। डिडली आई डिडली आई डिडली आई डिडली आई। बेरहम बेवफा अपना कुछ अता पता बता तो दे। ओ बेरहम बेकली बेकसी, कुछ तो कम हो फिर से मुस्कुरा तो दे। ओ बेरहम वो तो कोई और थी जो आंखों से समा गई दिल में। वो तो कोई और थी जो आंखों से समा गई दिल में। ला 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 ला। डिडली आई डिडली आई डिडली आई। ला 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 ला। डिडली आई la 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 la। क्या बात है, खरोखर सुंदर. श्रोते हो, हे ऑडलिंग करणं आणि त्याच्यानंतर पटकन सुरात गाणं हा खूप अवघड प्रकार आहे. पण ही लोक इतकी इझी करतात की असं वाटतं की किती सोपं आहे ना हे, असं वाटतं आपल्याला, पण प्रत्यक्षात कठीण आहे हे काम. तर त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी दाद दिलेलीच आहे. खूप छान. आता पुढचं गाणं ऐकूया, काश्मीर की कली. 1964 आलेला हा सिनेमा आहे, पण मी नुसतं काश्मीर की कली म्हटल्याबरोबरच तुम्ही सगळ्यांनी त्याचं इतकं उत्स्फूर्तपणे वा म्हणून स्वागत केलं, त्याच्यातच सगळं आलेलं आहे खरं तर. तर ह्याचं संगीत O.P. नय्यर आणि आशाबाईंचा आवाज, त्यामुळे आणखीन एक गोष्ट या काश्मीर की कलीच्या बाबतीत तुम्हाला सांगायला आवडेल की हा त्या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा होता. गाणी सगळीच तुम्हाला माहितीची, काश्मीर की कली हूँ मैं, दीवाना हुआ बादल, इशारो इशारो में. इतका गाजला हा सिनेमा की ह्याच सिनेमाचा रिमेक तेलुगूमध्ये शृंगारा रामुडू ह्या नावाने केला गेला होता. ह्याच सिनेमातलं गाणं आपण ऐकणार आहोत, इशारो इशारो में. गात आहेत वीणा जोगळेकर आणि दिलीप कुलकर्णी. काय म्हटलं, दीपक कुलकर्णी. केदारजींनी खरं आत्ता खूप छान गाणं म्हटलं, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जातात. हो हो इशारों इशारों में दिल लेने वाले, बताए हुनर तूने सीखा कहाँ से. निगाहों निगाहों में जादू चलाना, मेरी जान सीखा है
तुमने जहाँ से। ओ मेरे दिल को तुम भा गए, मेरी क्या थी इसमें खता। मुझे जिसने तड़पा दिया, यही थी वो जालिम अदा, यही थी वो जालिम अदा। ये रांझा की बातें, ये मजनू के किस्से अलग तो नहीं है मेरी दास्तां से। इशारों इशारों में दिल लेने वाले, बताए हुनर तूने सीखा कहाँ से। जताते नहीं धड़कने अपने दिल की कभी, किसी को सुनाते नहीं, किसी को सुनाते नहीं। मजा क्या रहा जब के खुद कर दिया हो मोहब्बत का इजहार अपनी जुबान से। निगाहों निगाहों में जादू चलाना, मेरी जान सीखा है तुमने जहाँ से। ओ माना के जाने जा, लाखों में तुम एक हो। हमारी निगाहों की भी कुछ तो मगर दाद दो, कुछ तो मगर दाद दो। बहारों को भी नाज जिस फूल पर था, वही फूल हमने चुना गुलसिता से। इशारों इशारों में दिल लेने वाले, बताए हुनर तूने सीखा कहाँ से। निगाहों निगाहों में जादू चलाना, मेरी जान सीखा है तुमने कहाँ से। बताए हुनर तूने सीखा कहाँ से। मेरी जान सीखा है तुमने जहाँ से। बताए हुनर तूने सीखा कहाँ से। मेरी जान सीखा है तुमने जहाँ से। धन्यवाद। सगळे कसे चिरतरुण चिरतरुण गाणी गात आहेत है ना. असं वाटतं काही बोलू नये, नुसती गाणी ऐकत राहावं. 1966 मध्ये सिनेमाला सावन की घटा, ह्याला पण संगीत ओपीचं होतं, ओपी नय्यर आणि आशाबाईंचा स्वर. मला वाटतं इतकं सांगितलं तरी पुरे होईल. एक से एक गाणी ओपीची असावी तशीच, काय म्हणतो आपण, धडकन वाढवणारी किंवा छानशी.
होठों पे ऐसी, आँखों में नशा, मेरी जान तुझ पे सदके, हौले हौले साजना, अशी सुंदर सुंदर गाणी. अगदी गाणं काहीही येत नसलं तरीसुद्धा गुणगुणावी अशी वाटणारी ही गाणी. गुणगुणली की मूड असा मस्त बनणारच. गातीये अमिता मराठे. परत एकदा आपला मूड असाच मस्त बनेल. हौले हौले साजना. हुले हुले साजना धीरे धीरे बालमा, ओ हो जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. कैसे भीगी भीगी रुत है सुहानी, कैसे प्यारे नजारे. जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. पड़ गई जनाब में तो आपकी गली, अब तो निभाए बगैर न चले. पड़ गई जनाब में तो आपकी गली, अब तो निभाए बगैर न चले. प्यार के सफर में होते ही रहेंगे झगड़े हजार सनम. प्यार के दीवाने चलते ही रहेंगे, फिर भी मिला के कदम सजना. होते ही रहेंगे नीच नजर के मीठे मीठे इशारे. जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. देख ली हुजूर मैंने आपकी वफा, बातों ही बातों में हो गए खफा. दिल को तो दिल पर ले ही चुके हो, दिल का करार न लो. मुझे मेरा प्यार दो, दुनिया सवार दो, जीने की बात करो सजना. तुम जो नहीं तो कैसे लगेगी जीवन नैया किनारे. जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. जरा होले होले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. थैंक यू. तुम आगे चलो हम पीछे है. सब आगे ही चलेंगे, पीछे क्यों. खरोखर अशी गाणी ऐकली की संपूच नाहीत असं वाटतं. या सगळ्यांच्याच गळ्यामध्ये किती गंमत ठेवली नाही परमेश्वरांनी. मस्त गाता गळा म्हणजे खरंच ग्रेट. याच्या पुढचं गाणं आहे अनाडी या सिनेमातलं. अनाडी ह्यामधली गाणी पण अशीच अवीट गोडीची, कानाला सुखावणारी, कर्णमधुर अशी ही आजही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी. त्यातलं गाणं आहे दिल की नजर से. गाणलंय मुकेश आणि लताबाई. लताबाई म्हटल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की लताबाईंनी आपल्या कर्तृत्वाने बऱ्याचशा गोष्टी बदलल्या.
त्यांचं तितकं कर्तृत्व होतं म्हणून त्या फिल्मी जगाला मान्य पण करायला लागल्या. जसं गायकांना रॉयल्टी त्या काळात मिळत नव्हती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की कलाकार हा वृद्ध होतो त्यावेळेला त्याला काय राहतं मग असं, तर रॉयल्टीही मिळाली पाहिजे. राज कपूरच्या सिनेमामध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं चाललं होतं, त्याला राज कपूरनी नकार दिला, रॉयल्टी देणार नाही म्हणाले. तर लताबाई म्हणाले मग मी पण काम करणार नाही. तर बाकीचे सगळे लोक मला देतात, तुम्ही कसे नाही देणार? ते म्हणाले म्हणजे माझी तुलना तुम्ही बाकीच्यांशी करताय का? हम यहाँ बिझनेस करने आए हैं. लताबाई पटकन म्हणाल्या हम भी यहाँ हवा खाने नहीं आए हैं असं. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला घ्या, नाही तर तुम्ही करा. त्याच्यानंतर राज कपूरने 1-2 सिनेमात लताबाईंना घेतलं नाही, पण लताबाईच म्हणतात शायद बात कुछ जमी नाही. ते पुन्हा लताबाईंकडे आले, त्यांच्या रॉयल्टीचा अधिकार त्यांनी मान्य केला आणि पुढच्या सिनेमाचं कॉन्ट्रॅक्ट केलं. इतकं त्यांची हे होती. असं या लताबाईंचंच गाणं लताबाई आणि मुकेश दिल की नजर से अगदी अवीट गोडीचं गात आहेत वीणा जोगळेकर आणि केदार करंदीकर. केदार करंदीकरांच्या बाबतीत एक गोष्ट सांगते. आत्ता हे ऑडलिंग करणारेच गायक गीत रामायण पण अतिशय सुरेख नजर से नजरों के दिल से ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे. धीरे से उठकर होठों पे आया ये गीत कैसा, ये राग क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से नजरों के दिल से ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से कुछ खो रहा है, कुछ मिल रहा है, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से खो चले, चांद है या कोई जादूगर है, या मत भरी ये तुम्हारी नजर का असर है. हम खो चले, चांद है या कोई जादूगर है, या मत भरी ये तुम्हारी नजर का असर है. सब कुछ हमारा अब है तुम्हारा, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे. दिल की नजर से आकाश में
कैसे इशारे, या देख कर आज है इतने खुश चांद तारे, आकाश में हो रहे हैं ये कैसे इशारे, क्या देख कर आज है इतने खुश चांद तारे। क्यों तुम पर आए दिल में समाए, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे। दिल की नजर से, नजरों के दिल से, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे। दिल की नजर से, नजरों के दिल से, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे। परत एकदा काश्मीर की गली. सिंधी सिनेमाच्या खरंच सुवर्णकाळ होता तो. ओ.पी. नय्यरचं संगीत, आशाबाईंचा आवाज आणि शम्मी कपूरचा सहज सुंदर अभिनय. बघा ना, राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर तिघंही सख्खे भाऊ, पण आणि तिघंही परत त्याच एका इंडस्ट्रीमध्ये ॲक्टर, पण तिघांच्याही अभिनयाची जातकुळी पूर्णपणे वेगळी. तितकीच कमाल, तितकीच सुंदर, पण तरीही भिन्न. लताबाई, आशाबाई सख्ख्या बहिणी, पण तरीही गाण्याची स्टाईल अगदी वेगळी. तिथे कॉपी हा प्रकारच नाही. ग्रेट खरंच. तर तरीही शम्मी कपूर डोळ्यापुढे आला की बरोबर आपले पाय थिरकायला लागतात, अशी ती एक स्टाईल शम्मी कपूरची. असेच आपले पाय थिरकायला लावणारच गाणं आपण ऐकणार आहोत. ये चांद सा रोशन चेहरा, दीपक कुलकर्णी. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. एक चीज कयामत भी है, लोगों से सुना करते थे, तुम्हें देख के मैंने माना. वो ठीक कहा करते थे, वो ठीक कहा करते थे. है चाल में तेरे जालिम कुछ ऐसे बला का जादू, 100 बार संभाला दिल को पर हो रहेगा काबू. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. हर सुबह किरण की लाली है रंग तेरे गालों का, हर शाम की चादर काली
साया है तेरे बालों का। हर सुबह किरण की लाली है रंग तेरे गालों का। हर शाम की चादर खाली साया है तेरे बालों का, साया है तेरे बालों का। तू बल खाती एक नदिया हर मौज तेरे अंगड़ाई, जो इन मौजों में डूबा उसने ही दुनिया पाई। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। मैं खोज हूँ मैं मंजिल की, और मंजिल पास मेरे है। मुखड़े से हटा दो आंचल, हो जाए दूर अंधेरे, हो जाए दूर अंधेरे। माना के ये जलवे तेरे कर देंगे मुझे दीवाना, जी भर के जरा मैं देखूं अंदाज मेरा मस्ताना। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। 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 धन्यवाद धन्यवाद इतना धन्यवाद। खूबसूरत गाया, वाह। नाही दमला हात कडवे म्हणून सुंदर. दीपकजी वन्स मोर घ्या परत. अहो थोडं काय म्हणतात चार कडवे. हां. और मंजिल पास है मेरे, मुखड़े से हटा दो आंचल, हो जाए दूर अंधेरे, हो जाए दूर अंधेरे। माना कि ये जलवे तेरे कर देंगे मुझे दीवाना, जी भर के जरा मैं देखूं अंदाज तेरा मस्ताना। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें,
कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। धन्यवाद धन्यवाद। बहुत अच्छे. मला तुम्हाला एवढं सांगावंसं वाटतं की ट्रॅकवरती गाणं ही काही खरं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आम्ही जेव्हा तबलजी आणि पेटीवाल्यांच्या बरोबर गातो तेव्हा त्यांना सुरुवातीला सांगतो सांभाळून घ्या, इथे कोण आम्हाला सांभाळणार आहे, तो ट्रॅक पुढे पळणार, आम्ही जर का नीट जर घेतलं नाही तर तो पुढे जात राहणार आणि सगळी मजा जाणार. तर अक्षरशः तारेवरची कसरत आहे ही. तर तुम्ही सांभाळून घेता याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढचं गाणं आहे पेईंग गेस्ट मधलं. SD बर्मन यांचं संगीत आणि गीत मजरू सुलतानपुरी. देवानंद आणि नूतन यांचा हा सिनेमा. गात आहेत अमिता मराठे आणि केदार करंदीकर. छोड़ दो आंचल जमाना क्या कहेगा. अभिमान आणि आंधीमधलं गाणं घ्यायला प्रॉब्लेम नव्हता, फक्त गाण्याचं सिलेक्शन ही पूर्ण अमिताने ठरवलं की तुम्हाला कुठली गाणी आवडतील, कुठल्या एजमध्ये नवी तरुणांना पण आवडली पाहिजेत आणि आमच्यासारखे सगळे जे आहेत त्यांनाही आवडली पाहिजेत. त्याच्यामुळे मधल्या काळातली गाणी घेतलेली नाही आहेत, गोल्डन एरामधली गाणी जास्त घेतलेली आहेत. पण एखादं म्हटलं तरी चालेल अभिमानचं. अभिमानचं त्याचे ट्रॅक शोधायला लागतील आणि ते डाउनलोड चालू करायला लागतील आत्ता. जमाना क्या कहेगा, हो छोड़ दो अचल जमाना क्या कहेगा. हाँ इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा. हो छोड़ दो अचल जमाना क्या कहेगा. हाँ इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा. हा छोड़ दो अचल जमाना क्या कहेगा. मैं चली अब खूब छेड़ो प्यार के अफसाने. कुछ मौसम है दीवाना, कुछ तुम भी हो दीवाने. मैं चली अब खूब छेड़ो प्यार के अफसाने. कुछ मौसम है दीवाना, कुछ तुम भी हो दीवाने. जरा सुनना जाने तमन्ना, जरा सुनना जाने तमन्ना, इतना तो सोचिए मौसम सुहाना क्या कहेगा. हो छोड़ दो अचल जमाना क्या कहेगा. इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा. हा छोड़ दो अचल जमाना क्या कहेगा. यही दिन है मस्ती के सिन है, यही दिन है मस्ती के सिन है,
किसको ये होश है अपना, बेगाना क्या कहेगा। हो छोड़ दो अचल, जमाना क्या कहेगा। हा इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा। हा छोड़ दो अचल, जमाना क्या कहेगा। तन मन मेरे भैया धर लो साजन, ये बहारे ये फुआरे ये बरसता सावन, थर थर कांपे है तन मन मेरे भैया धर लो साजन। अजियाना दिल में समाना, अजियाना दिल में समाना, एक दिल एक जान है हम तुम, जमाना क्या कहेगा। हा छोड़ दो अचल, जमाना क्या कहेगा। हा इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा। वा, ह्या पुढची एक गझल आहेत, वीणाताई गाणार आहेत, सलोना सा सजन। मेरा जे गझल हा 1981मध्ये अल्बम आला आणि त्याचं संगीत दिलं होतं गुलाम अली यांनी। गुलाम अलींच्या बरोबर गात होत्या आशाबाई। रेकॉर्डिंगचा दिवस होता आणि आशाबाई स्टुडिओमध्ये पोचल्या त्यावेळेला तिथला म्युझिक अरेंजर एक हळूच आशाबाईंच्या कानामध्ये म्हणाला, आशाजी संभाल के, ये आदमी भी बहुत टेढ़ा है, गाता भी बहुत टेढ़ा है। आशाबाईंनी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणालं, ये बात है, म्हणून त्यांनी पदर खोचला आणि एका वेगळ्याच आत्मविश्वासाने आशाबाईंनी सुरुवात केली आणि एक अतिशय सुंदर असा अल्बम तयार झाला, मेरा जे गझल। त्यांची तयारी, आशाबाईंची मेहनत, दैवदत्त आवाजाची देणगी, देवावरचा दृढ विश्वास कामी आला आणि अप्रतिम अल्बम बाहेर आला। हीच मेरा जे गझल, त्यातली गाणं वीणा जोगळेकर गात आहेत, सलोना सा सजन है। सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ। छाया में साजन, तुम्हारे रूप की छाया में साजन, बड़ी ठंडी जलन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ।
सलोना सा सजन है और मैं हूँ। पिया के सामने घूंघट उठा दे, बड़ी चंचल पवन है और मैं हूँ। सलोना सा सजन है और मैं हूँ। रचेगी जब मेरे हाथों में मेहंदी, रचेगी जब मेरे हाथों में मेहंदी, उसी दिन की लगन है और मैं हूँ। सलोना सा सजन है और मैं हूँ। सलोना सा सजन है और मैं हूँ। जिया में एक अगन है और मैं हूँ। सलोना सा सजन है और मैं हूँ। वाह वाह वाह. वीणाताई, इथे तर काही दिसतच नाहीये स्क्रीनवर, सगळी गाणी पाठ. ग्रेट. तिथे काही स्क्रीनवर नाहीये, सगळी गाणी पाठ आहेत त्यांची. आणि खरंच इतकं अवघड आहे हे गाणं. आपल्याला किती सोपं वाटतं, असं सोपं करून जे वाटतं ते कलाकाराचं खरं कसं बसतं. त्यांच्यासाठी जोरदार सगळ्यांसाठीच टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढचं गाणं आहे चायना टाऊन या सिनेमातलं बार बार देखो. पुन्हा एकदा शम्मी कपूर. ह्या चायना टाऊनला संगीत दिलं होतं रवी यांनी. रवी यांनी खूप कमी सिनेमांना संगीत दिलं, पण जे दिलं ते अप्रतिम दिलं. रवी यांनी संगीताचं शिक्षण कुठेही घेतलेलं नाही. त्यांचे वडील भजनं गायचे आणि ते कानावर पडून पडून त्यांचा गळा आणि कान दोन्ही तयार झालं. इलेक्ट्रिशियन म्हणून त्यांनी खरं काम करत होते, पण त्याच्यानंतर संगीतकार ह्या पर्यंत ते पोचले. आपण ऐकूया बार बार देखो, गातायत केदार करंदीकर. हा प्रांत माझा नाही, हे यांचं गाणं आहे. हे यांचं गाणं आहे, मी खेचलं आहे माझ्याकडे. रफी साहेबांची गाणी मी म्हणताना जरा आशीर्वाद घेतो आणि प्रयत्न करतो. बघू. आणखीन एक यांनी सांगितलं तसं ट्रॅकवर गाणं जेवढं अवघड आहे तेवढं तुमचं असं लक्षात येईल की जे म्युझिक आहे ना, त्या म्युझिकला इको इफेक्ट आहे आणि आपल्या या सिस्टीममध्ये इको इफेक्ट अजिबात नाही आहे. तरीसुद्धा आम्ही मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न करतो आहोत. इको इफेक्ट असता तर ही गाणी अजून 20% किंवा 30% चांगली झाली तुम्हाला ऐकायला दिसते. पण आपल्या सिस्टीममध्ये इको सिस्टीम नाही, इको इफेक्ट नाही. म्युझिकला इको इफेक्ट आहे, कारण ओरिजिनल ट्रॅक इको इफेक्टमध्येच वाजवले जातात. बार बार देखो
हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिलरुबा। तालियों तालियों तालियों, बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिलरुबा। तालियों तालियों तालियों। हाँ जी हाँ, और भी होंगे दिलदार यहाँ, लाखों दिलों की बहार यहाँ, पर ये बात कहाँ। जी हाँ, और भी होंगे दिलदार यहाँ, लाखों दिलों की बहार यहाँ, पर ये बात कहाँ। ये बेमिसाल हुस्न लाजवाब ये यहाँ। तालियों तालियों तालियों, बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिलरुबा। तालियों तालियों तालियों। दिल मिला एक जन महफिल मिला, या चिरागे मंजिल मिला, ये न पूछो कि कहाँ। दिल मिला एक जन मंजिल मिला, या चिरागे मंजिल मिला, ये न पूछो कि कहाँ। नया नया ये आशिकी का राज है मेरा। तालियों तालियों तालियों, बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिलरुबा। तालियों तालियों तालियों। बल्ले बल्ले उठ के मिस्टर क्यों चले, प्यार में मेरे को क्यों चले, बैठ पे जाओ मेरे यार। बल्ले बल्ले उठ के मिस्टर क्यों चले, प्यार में मेरे को क्यों चले, बैठ पे जाओ मेरे दुआ करो मेरे। तालियों तालियों तालियों, बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिलरुबा। तालियों तालियों तालियों। थँक्यू. दिसलंय गाणं तुमचं? पुढचं गाणं आहे मधुमती सिनेमातलं दिल तड़प तड़प के दे रहा है. अमिता आणि दीपक कुलकर्णी गात आहेत. काय आवडत आहेत ना गाणी. धन्यवाद. बरं वाटलं जरा. हॅलो हॅलो.
दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा। दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा। बाहर क्या बाहर है, फूल नहीं खिले कि तेरा इंतजार है। तू नहीं तो ये बाहर क्या बाहर है, फूल नहीं खिले कि तेरा इंतजार है, कि तेरा इंतजार है, कि तेरा इंतजार है। दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा। दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा, तुम्हारी हो चुकी हूँ मैं, तुम्हारे पास हूँ सदा। दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा, तुम्हारी हो चुकी हूँ मैं, तुम्हारे पास हूँ सदा। तुमसे मेरी जिंदगी का ये सिंगार है, जी रही हूँ मैं कि मुझको तुमसे प्यार है। तुमसे मेरी जिंदगी का ये सिंगार है, जी रही हूँ मैं कि मुझको तुमसे प्यार है, कि मुझको तुमसे प्यार है, कि मुझको तुमसे प्यार है। दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा। दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा, तुम्हारी हो चुकी हूँ मैं, तुम्हारे पास हूँ सदा। मुस्कुराते प्यार का असर है हर कहीं, हम कहाँ है दिल किधर है कुछ खबर नहीं। मुस्कुराते प्यार का असर है हर कहीं, हम कहाँ है दिल किधर है कुछ खबर नहीं, किधर है कुछ खबर नहीं, किधर है कुछ खबर नहीं। दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा, तू हमसे आँख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा। दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा, तुम्हारी हो चुकी हूँ मैं, तुम्हारे पास हूँ सदा। धन्यवाद। हिंदीचा दौर पूर्ण करून आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहोत. एका मराठी विठ्ठल गीताने हा संतांचा अभंग जरी वाटला तरी लिहिला आहे ग दी माडगुळकर यांनी. कानडा राजा पंढरीचा ग दी माडगुळकरांचं गीत सुधीर फडके यांनी संगीत दिलंय. गातायत दीपक कुलकर्णी आणि केदार करंदीकर. तर ठरवते कोणी काय म्हणायचं. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला,
अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म है भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी. मुके ठाकले भीमे काठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव. जणू की पुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा. वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. धन्यवाद. कार्यक्रम इथे संपला. सगळ्यात पहिले तर आपण या सगळ्या संगीतकारांचे एकदम टाळ्या वाजवून पहिले तर खूपच अभिनंदन. पहिले तर मी खरंच खूप सॉरी बोलेल, कारण खूप सारे टेक्निकल इश्यूज आले मध्ये मध्ये, त्याच्याबद्दल मी क्षमस्व आहे. आणि आपण इथं सेवा करायला आलेलो गणपतीची आणि तुमची सगळ्यांची. आता आपण यांचा सन्मान करूया आपला. मी घमंडी आजींना वर बोलवतो.